नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण CID म्हणजे गुन्हे अन्वेषण विभागाअंतर्गत जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली होती, तर त्यामध्ये जे आहे तर सुधारणा करून जाहिरात जी आहे तर ती पुन्हा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शुद्धीपत्रक क्रमांक 2 जे आहे, तर त्या संदर्भातलं आलेलं हे परिपत्रक आहे. 5 ऑगस्ट 2026 रोजी हे प्रसिद्ध झालेलं आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या पुणे यांचे कार्यालय जे आहे, तर त्यानुसार ही भरती प्रक्रियेचे अपडेट जे आहे तर ते आलेले आहे. तर अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिपत्याखालील गट अ संवर्गातील सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक यांची 16 रिक्त पदे सरसतेने भरण्याबाबत दिनांक 10/2/2026 रोजी जे www.mahacid.government.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार दिनांक 5/3/2026 रोजी सदर भरती बाबतचे शुद्धीपत्रक नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ते याद्वारे रद्द करण्यात येत आहे. नमूद भरतीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक क्रमांक 2 निर्गमित करण्यात येत आहे. तर जाहिरात क्रमांक जे आहे तर ते नाही आहे, परंतु जाहिरात दिनांक जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. 10/2/2026 मधील सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदाचा परीक्षेचा स्वरूप व निवडीची प्रक्रिया जी आहे तर ती अशा प्रकारे असणार आहे. ऑनलाईन परीक्षा असणार आहे. 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेमध्ये भाग 1 आणि मध्ये 120 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्याय परीक्षा असणार आहे. भाग 2 मध्ये 80 गुणांची निरीक्षक चाचणी ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल. सदर परीक्षा निरीक्षण चाचणीकरता दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुलनात्मक परीक्षणाचे आकलन करून देणे आवश्यक असणार आहे. ऑनलाईन भाग 1 पेपर जो आहे तर तो 120 गुणांचा असून त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. परीक्षेच्या माध्यम जे आहे ते मराठी, इंग्रजी राहील. बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा भूगोल, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, सामान्य त्यानंतर संगणक आणि मराठी या विषयाचं ज्ञान जे आहे तर त्यावर प्रश्न असतील. 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा जी आहे ते कालावधी 120 मिनिटाचा असणार आहे आणि दोन्ही पेपरसाठी मिळून तो कालावधी असणार आहे. याऐवजी खालीलप्रमाणे वाचायचं आहे. तर परीक्षेचं स्वरूप जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये अपडेट जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. तर कुठल्या याच्यासाठी किती घटकासाठी किती गुण असणार आहे तर याचं स्वरूप जे आहे तर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि आता नवीन अर्ज करण्यासाठी जे आहे ते 12 ऑगस्ट 2026 ते 10 सप्टेंबर 2026 पर्यंतची वेळ जी आहे तर ते देण्यात आलेलं आहे. जे विद्यार्थी याच्यासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. परीक्षा शुल्क भरण्याचे दिनांक देण्यात आलेला आहे. जाहिरातीमध्ये दिनांक जे आहे वयोमर्यादेनुसार खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आहे. मागास प्रवर्गातून असाल तर 18 ते 43 आहे. अंशकालीन उमेदवाराचे 18 ते 55 आहे. माजी सैनिकासाठी सशस्त्र दलात सेवा केली असेल तर 3 वर्षाचं कन्सेशन आहे. वयोमर्यादा संदर्भातल्या शिथिलता जे आहे ते देण्यात आलेल्या आहेत. तर ही होती CID साठी जी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्याच्यामध्ये जे अपडेट करून देण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भातली अपडेटेड माहिती, ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.